आपल्या याच्यातच मारायचं नको. मग हे तुम्हाला शोभतंय का प्रभू? आता तुमची नाती कशी? जाऊ दे म्हणे, झाली गेली चूक, आता कुठं ताण घ्यायचा. पण मुलीचं कुंकू पुसलंय, आपल्याला उठवायचं. मारुतीराय फार हुशार होते. मारुतीरायने विचार केला, निसर्गाचं चक्र हे प्रत्येकासाठी सारखं असतंय. काही ठिकाणी मीच वेगळं सांगितलं असेल बरं का. मृतपुत्र जीवविला सांदीपनींचा, याच्यासाठी प्रकार वेगळे असतात. कुठलाही संदर्भ कुठे लावायचा नसतो. हो, त्यासाठी कारण काय असेल, ते कशाकरता उठला असेल, का देवानं प्रयत्न केले असतील, त्याचा वेगवेगळा इतिहास आहे. मारुतीरायनं काही त्यांचे पुरावे दाखल केले. तुम्हाला असं वाल्मिकानं लिहिले तसं वागावं लागतं, तुम्हाला उठीता येत नाही. मला इतकंच बघायचं, ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे त्याचा जावाई आहे. हे ब्रह्मांड ज्याच्या डोक्यावर आहे अशा शेषाचा तो जावाई आहे. स्वतःच्या मुलीच्या कपाळाचं कुंकलेलं ते पुसलेलं कुंकू पुन्हा डबल लावण्याची ताकद शेषात नाही. इंद्रजिताला मरावंच लागलं काका, मरावंच लागलं. काय श्रीमंत माणूस असेल. 2-2, 10-5, 10-20 हजार रुपये ज्याच्या खिशात आहेत ते वाढदिवस साजरे करायले. चट पैसे उडाल्यावर घरी येतात. 10-20 हजार त्याला उडा, त्याचा वाढदिवस तिकडंच होतो रोडला. तोंडा अंडात कोंबडीचे अंडे काय फोडते, तोंडाला केक काय लावते. माग तर एक जण केक मध्ये मुंडकं दाबल्यावरच मेलं. ही काय पद्धत आहे? त्याचं इतकं तोंड त्या केक मध्ये दाबलं की त्याचा श्वासोश्वासच बंद झाला. हे जागेवरच मेलं म्हणून. आणि वाढदिवस साजरे करणारे सुगंधी द्रव्य पिऊन करतात ना, पिऊन सुगंधी द्रव्य. नाना रंग हा द्रव्याना हा ये न सुगंधी. आमच्याकडे अभिषेकात वापरत असतात पूजनाम. ये न सुगंधी द्रव्य पंचगव्य हा नाम नाना सर्वस्थितम सुगंधी पुष्टिव्रधने सर्वस्थिता भयजाये सुगंधिन सर्वादित माल्यादिनी भयदित पुष्पादिनी भयव्याप्तीनाम देवायाम सर्वस्थिता अर्चनोचर्च भवस्थिता नाम विलेपन असं त्याच्याकरता. पण इकडे वेगळं वेगळं आहे. नाना रंगानी द्रव्यानी नाना सुगंधानी भयो हो द्रव्यानाम मद मदन अस्तिनाम. हे आता हे असं पिऊन वाढदिवस कर, मग यायला जित हे का मेलय पतात नाही ना. यायनं इतक्या वेळ दाबून धरलं त्याचा श्वासच बंद पडला. ते मेल्यावच आहे ना हात काढे. काय तोंडाला काय लावणं, काय नाटक काय. हे जरा जोरा असल्यावर इतका जोर आहे. त्याच्या गावातले दगड सुद्धा परीस होते. पाषाण परीस भूमी जाबुनंद. अख्खे दगड परीस होते. अख्खी भूमी सुवर्णाची होती. एवढा मोठा श्रीमंत. पण नाही उठता आला इंद्रजित. ज्याच्या वडिलाचं एवढं मोठं वैभव, ज्याच्या सासऱ्यांकडचं इतकं मोठं वैभव, त्याचा संबंध विधात्याशी होता, नाते संबंध ब्रह्मदेवाशी होता, तरी पण इंद्रजिताला उठता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोर, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. गा पसारा बाबा का पसारा धरती धरती राना
विनंती, एक पुरावा सांगू, पूर्णविराम करू. माणसं मोठेपणा करते, मला इतके गाथेपाठ, मला इतके शास्त्रपाठ, मला इतके अभंगपाठ, मला इतके पुराणपाठ, मला वेदाचे श्लोकपाठ. आपण मनानं सांगाल चिटकून घेतो. खरं तर त्या योग्यतेच्या आहेत का आपण ते तपासलं पाहिजे. मी मगाशी बोलून गेलो, ज्या पदव्या असतात ना त्या साप खोट्या असतात. मला मागे एक पदवी टाकत होते कुंटे काका, हरिभक्तीपरायण भागवताचे. अरे ठीक आहे, भागवत सांगतो, ठीक आहे. बाळू महाराज गिरगावकर शास्त्री. अरे मी म्हणलो कशाला चुकीची पदवी टाकता, मी शास्त्री नाही ना, कशाला टाकायची पदवी. मला कधी कळालं मी शास्त्री नाही म्हणून, मला हौस वाटू लागली. बरं झालं मला शास्त्री पदवी टाकायली. पण ज्या दिवशी पत्रिका रस्त्यात पडली, कुत्र्याला लघवी आली. कुत्र्यानं लघवी करता करता लघवी बंद केली, त्या पत्रिकावर केली नाही. मी त्याला विचारलं का नाही, म्हणला ही पदवी खोटी आहे. मला बोललं कुत्र, बोलतंय मला कधी कधी कुत्र. नाही म्हणे बाळू महाराज, हे तुम्हाला जी शास्त्री पदवी लावली का ही चुकीची आहे, आणि म्हणून मी चुकीच्या ठिकाणी मी सुद्धा लघवी करीत नाही, असं कुत्र म्हणलं मला. मग कुत्र्यांना कळतंय पदव्या खोट्या येतात, चुकीच्या येतात, तर दोन दोन पायाच्या कुत्र्यांना कळालं पाहिजे आपण चुकीच्या पदव्या लावून नाही घेतल्या पाहिजे. काय भक्तीचं टोक असेल एक व्यक्ती बघा, त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी रविदास. हे 2-3 जयंत्या सोबत येतात. छत्रपती असतील, रयतेचे राजा शिवाजी महाराज, सद्गुरू शेवालाल महाराज असतील. आता ह्या यानं बघायला भेटतं ना, डिजिटल वगैरे बॅनर असतील. सद्गुरू रविदास, त्यांना कुठे कुठे पुराणात रोहिदास पण असं एक नाव आले. रविदास किती अधिकारी लोक बघा. असे भक्तीनं मर्मज्ञ असणारे रविदास मातृपितृ उपासक होते, सेवक होते. रविदास महाराजांचा व्यवसाय होता बूट आणि चपला शिवणे. चर्मकार कुळात होते ते. शेवटचा पुरावा आहे का. आणि पूर्वीच्या काळात ही परिस्थिती नाजूक होती काका, म्हणून शक्यतो 4-4 वेळेस चप्पल शिवून वापरित होते, बूट शिवून वापरित होते. बूट हे मला वाटते जरा जरा मोठं झाल्यावर भेटत होता. बारक्या लेकराला बुटन चपला काहीत नव्हत्या. आता झालेल्या लेकराच्या पायाच्या मापाचं बूट, त्याच्या पापाची सॉक्स, त्याच्याच पायाची चप्पल. काय काळ आला आधुनिकता, इतका काळ टोकाला गेला, इतका टोकाला गेला. हो, करायचं आपल्याला काही विषय नाही. पण आजही काही जुनी माणसं असतील, झोपताना दिवा इजून झोपत होते. रॉकेलच्या चिमण्या होत्या त्या टिपटिपे. आपल्याला जास्त दिवस रॉकेल पुरावं याच्याकरता सगळे परिस्थिती होत्या त्याच्या. बुटू चप्पल शिवून आपला व्यवसाय पोटाचा करायचा. हरी का नाम पेट का धंदा न करे ओ मूर्खन. पुतवाले आळशी माणसांना कमी भेटलं पाहिजे. आळशी माणूस हा हरामखोर असतो अजय, हरामखोर असतो. व्यसनीपेक्षा आळशी घातक असतो. व्यसनी व्यसन कधी करीन माहितीये का, काम करून आलेल्या पगारीचं व्यसन करीन. पण आळशी माणूस इतका हरामखोर, बापानं कमवलेली संपत्ती इकूच खातो. आळशी माणसं मूर्ख असतात, मूर्ख असतात, नालायक असतात.
काम माणसानं सतत करत जावं. एवढे मोठे रविदास स्वतःच्या पोटासाठी बूट चप्पल शिवायचा धंदा होता. जे काही मिळेल त्याच्यावर संसार दाखवायचा. पण त्याचा एक मित्र काशीला चालला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. काशीला जायला निघाले तर म्हणले, मित्र चला आपण. काय बोलत असतील? रविदास म्हणत असतील, रवी म्हणत असतील, रोहिदास म्हणत असतील, आऊजाऊ बोलत असतील किंवा समवयस्क आता नमुटी असतील. मित्र आपण जाऊ. तर सद्गुरू रविदास महाराजांनी सांगितलं, दादा मी आलो असतो रे, पण मला तुमची अडचण हे धंदा हे सगळ्या गोष्टी येतात. काय म्हणे, धंद्यासाठी तू सगळ्या गोष्टी करतो, देव विसरायला. देवाचा विषय नाही रे म्हणले. माझ्या आई आणि बाबांना झोप येत नाही, आणि त्यांना जर माझ्याशिवाय झोप येत नसेल तर मी काशीला जाऊन काय फायदा आहे? मी पंढरपूरला जाऊन काय फायदा आहे? मी आळंदीला जाऊन काय फायदा आहे? मी देव मी पंढरपूर काय फायदा आहे? हा या ते काय लहान आहेत का म्हणले? तू काय लेकरू आहेत का? ते तू त्यांचं लेकरू, त्यांना तुझ्यामुळे कसं काय झोप येत नसेल? ते बुट शिवता शिवता त्यांची मान हालत होती आणि त्यांना पेंडी होती मोठी, पेंडीला एक दोरी होती. आणि ती दोरी दुकानातून मागच्या कवडाच्या पट्टीतून मागच्या घरात होती, आणि मागच्या घरात बंगई होती आणि त्या बंगईला ती दोरी बांधलेली होती. त्याचे आई वडील त्या बंगईवर झोपायचे, आमच्या सद्गुरू रविदास महाराजांचे. आणि ते बुट जी- आणि भेटायचा आणि त्यांना झोप लागायची, सवय लागून गेली होती. सकाळचं स्नान गिन देवपूजा नित्यकर्म आटपलं, जेवण झालं. म्हातारी माणसं होती, ती वयस्कर होती, ती त्या बंगईवर झोपायची. आणि मी तिकडे आल्याच्या नंतर हे बंद पडते, त्याच्याकरता नको म्हणले. काय माणूस आहे म्हणले. असं त्या मित्राला वाटत होतं. पण रविदास हुशार होते. रविदास महाराजांना माहित होतं, देवापेक्षा हजारो पटीने आपले मायबाप श्रेष्ठ असतात. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थ. आणि जो आपल्या वडिलांना मोठं मानतो का, त्यालाच पंढरपुरातला मालक मानतो. माय बापाला न मानणाऱ्या व्यक्तीला पंढरपुरातला मालक, काशीचा मालक मानतोच नाही. सकल तीर्थाची दुरे, जे का जाण माता पितरे. सारी जगंदीची ताकद आई वडिलात असते. आई बाबा कोणाला नाही. दोन आईनं त्याच्या मित्राला, आमच्या रविदास महाराजांच्या मित्रांना बोलून घेतलं. काशीला चाललास तू? हो. आणि मुलाला सांगितलं, ए रवी, जी आई, तुझ्याकडे काही आहे का रे? हे एका श्रीमंताचा बोट जोडा सांगलाय. जोडा म्हणजे बुटन, सांग म्हणजे हे पै आली. पै, पै, खडका, दमडी, कवडी, हडका, लाल पै, डबल पैसा, असे पैसे होते. फार जुना काळ. एक पै आलेली म्हणे, ती देवर. ती पै घेतली रविदास महाराजांच्या आईनं, आणि ते त्यांच्या मित्राच्या हातावर टाकली. बाबा, याचे पांढऱ्या रंगाची फुलं काशी विश्वनाथाला समर्पित कर, शंकराला पांढरी फुलं आवडतात, देऊन टाक म्हणले एवढी फुलं देवाच्या पिंडीवर समोर. आणि पुन्हा सांगितले, रवी गुंडाळा असा त्या पैला. त्या काशीला जाणाऱ्या मित्रानं धोत्राच्या बुड्याची पै खोचली, गेले काशीला. काशीत गेल्याच्या नंतर प्रकार असा झाला, स्नान घेऊन सगळं भगवान शिवाच्या दर्शनाच्या दर्शनाकरता ही व्यक्ती चालली. रस्त्यात फुलाचं दुकान होतं. ते फुलं घेतली पांढऱ्या रंगाची, ती पै दिलती ना, ती फुलं घेतली. ते दोरा दिलता, त्या दोऱ्यात ती फुलं ओवली आणि भगवान शिवशंकराच्या पिंडीला
अर्ध्या दोऱ्याचा हार आणि अर्ध्या दोऱ्याचा हार ज्याला घातला आणि तो पिंडीवर तो हात टाकल्याबरोबर असा गोल करून तो हात टाकला तर त्या पिंडीतून आवाज आला. आयुष्य गेलं काका पुजाऱ्याचा, अजून पिंड बोलली नव्हती. हात कोण आहे बघितलं ते एका वारकऱ्याला बोलते पिंड. वा राहिले मुक्कामी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्नाना करता पुन्हा त्या पात्रात पवित्र गंगेच्या पात्रात पोचले. यांचं स्नान आटपलं, बुक्का गोपीचंद वगैरे लावला, गाथा गीता काढा वाचू लागले. तेवढ्या अवकाशात गलबल सुरू झाली यांची बायकांची. काही गोष्ट घडली की यांना लवकर कळते, यांच्यामुळे जगात बी कळती. जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची ती टीव्हीला पेपरला रेडिओला द्यायचीच नाही, कोण्या एका बाईला सांगायचं. हर दिवसात अख्ख्या विभागात कळती, प्रांतात कळती. हो. खरं सपादत नाही खोटं सपादत नाही. काय तुमचा दोष नाही, काय निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला कशाला मी वाईट म्हणू. कारण मी सुद्धा संसारिक आहे, मला सुद्धा बायको आहे. मी काय संन्यासी थोडाच आहे तुमचा तुम्हाला नाव ठेवू. लागलीच बायकांचा कलकलाट. भाई गंगेतून हात आला, गंगेतून हात आला, गंगेतून हात आला. असं काही घडलं यायचं लय लवकर. त्या हाताला हळीत कुंकू द्या, हळीत कुंकू येत असते. या कुठं हळीत कुंकू लावतील त्याचा काही मिळच नाही. हो. आता बऱ्याच ठिकाणी गेलं की याचं पाय धुणं ओवाळणं कुंकू लावणं. मी म्हणत असतो बाई तू तू या कपाळाला कुंकू असेल तर मला लाव. तुला टिकली मला कोण आबाबाई करायली. तू टिकली लावायली मला कपाळ भरवली. तुला कुंकू लावल्या तू कपाळ खात. एका व्यसनमुक्ती केंद्रावर मला बोलिलं 5 मिनिटं बघायला. व्यसनमुक्ती केंद्र मी मगाशी बोलून गेलो ना पदवी व्यसनमुक्ती केंद्र टाकलं. ज्यानं टाकलं ते पण पेतच नाही. आणि त्या व्यसनमुक्ती केंद्राच्या उद्घाटनाला गिरगावकर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती पाहुणे. काय पापूत वालून वाळ्या तो. काय करता त्याला इलाज नाही. लय वेळेस असेच प्रसंग आहेत खूप ठिकाणी. जाऊ दे काय बोलावं पुन्हा यायची सुरूच राहते ती दुकाने. हे काय हे टाकून देते खटखट खटखट खटखट. काय भीती काय खरं बोलायला काय भीती. मला एक वाक्य फार अंतकरणाला भिडलं. एक मागे 1 महिना होऊन गेला असेल त्या माऊलीला. ज्या बाईनं आमच्या पोरायला एक मोबाईल आहे, त्या अभ्यास निघले होते ना घरी बसून करायचे. तर त्या आमच्या लेकरायनं ते मला पिक्चर दाखिला जरसा 10 मिनिटात बघायला भेटला. वैकुंठवाशी सिंधुताई सपकाळ. त्या माऊलीचं एक वाक्य लय पटलं. या देशात पदवी जरी भेटत असेल तर जिवंतपणी भेटतच नाही. आणि जिवंतपणी भेटतात 70% खोटे भेटतात. हो. पुरस्कार काय असते, काय त्या माऊलीचं कार्य हो, काय त्या संसाराची व्यथा, काय लहानपण, काय लग्नाची अवस्था, काय तारुण्यातली अवस्था आणि काय जीवन जगली ती माऊली. ह्या अशा स्त्रिया देशासाठी साध्वी येतात. साध्वी येतात. हो. हजारो महाराजांच्या पलीकडच्या स्त्रिया आहेत त्या. हो. हजारो समाजकार्यांच्या पलीकडचं कार्य. काय लेकरं सांभाळायची, काय अनाथाच्या मुली सांभाळायच्या, काय अनाथाची लेकरं सांभाळायची. काय त्यांची 1-2 भाषणं ऐकली मी संस्कृतीच्या बाबतीत. काय गोड सांगतात. किती गोड किती गोड किती गोड. हजारो पदव्या शासनानं अशा लोकांना द्यायला पाहिजे. हजारो पाठ थापटायला पाहिजे अशाची. काय होतं माहितीये का, दिवसभर उभाटे आऊत हाणायचं काका.
आणि 5 वाजता बैलाच्या गळ्यातलं जोतं काढताना बैलाचं नाव घेऊन जर थाप टाकली ना त्याच्या पाठीवर तर बैल शेपूटवरी करतो. म्हणजे जनावराला सुद्धा थाप आवडती. एखादा माणूस जर चांगलं काम करीत असेल, एखादी स्त्री जर चांगलं काम करीत असेल तर शासनानं त्याला पुरस्काराची थाप द्यावा, म्हणजे जेणेकरून ते पुन्हा चांगलं करत राहील. असे गोड पुरस्कार भेटले पाहिजे चांगल्यांना, खऱ्यांना खऱ्यांना. हो. नाव घेत नाही. आप्पा महाराज एका माणसाला पद आहे संप्रदायातलं, वारकरी संप्रदायातलं, आणि त्याच्याकडं शेळ्या सांभाळायला येतात. बोकडे कोणाला की तू देऊ. आणि त्या परिसरातला मी वारकरी संप्रदायातला आमकाय म्हणतो. त्यांनी सांभाळावं शेळ्या. कसं शक्य? सांभाळून असं मला वाटत नाही, म्हणत नाही. नाही, शेळी पालन आहे, त्याला गोट पालन, शासनाचे निधी आहेत वगैरे सगळे. पण तू महाराज आहे ना, ठीक आहे. बाळू महाराजाला काही जरी उत्पन्न, मी कुक्कुट पालन टाकावं का? मी एखादी फॅक्टरी टाकावा, एखादी आडत टाकावा. काय शेतीमध्ये काजू बदाम पिस्ता काय लावायचे तर लावावा. ते कोण ऐकणाऱ्यासाठी दुसरी लोक आहेत. मी नाही करावं ते, मी नाही करावं. मला काय बोलता येईल मला सांगा तुम्ही. काय तुम्हाला उपदेश करता येईल? नियम आहे त्याला. प्रत्येकानं आपोआपले नियम सांभाळले पाहिजे, आणि ते नियम सांभाळले की पुढच्याने त्याचं कौतुक केलं पाहिजे. पण होत नाही. चला, त्या हात वरी आला, त्या हळीत कुंकू लाव, काही लाव, सुरू यायचा कार्यक्रम. काही लावत. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही कोण्याही मंदिरात जा, मंदिराच्या पाठीमागून पेढा आणि हळीत कुंकू लावलेलं दिसल. पेढा चिटकिलेला आणि हळीत कुंकू लावलेलं. मला कोण्याही व्यक्तीनं सांगा, देव मागून खातू का? देवाचं तोंड कोणीकडे इकडं, पाठीमागून भिंत, भिंतीच्या मागून पेढा चिटकेला कसा खाता येईल? हो हो हो. हा किती येडेपण आहे काका. तोंडाला लावणं बी चुकी. नैवेद्य हा दाखवत असते, ठुत पण नसते. नैवेद्य दाखवायचा, त्याच्यावर तुळशीचं पान, काय कण्या आंबाड्या घुगऱ्या काय असतील, त्या तुळशीचं पान ठेवायचं, पाणी तुकडा मोडायचा, पाणी फिरवायचं, देवाला असा दाखवायचा, आणि पुन्हा नैवेद्य घेऊन यायचा. देवाच्या तोंडात पेढा. तेव तर खातच नाही, कारण ही नवऱ्याला नीट बोलत नाही. हिच्या हाताने पांडुरंग कसा पेढा खाईल? आणि उलट त्या सगळ्या मुंग्या त्याच्या तोंडात त्या पेढ्यामुळं. हो, गुळ चिटकी त्यान, पेढा चिटकी त्यान. काय आगाऊपणा आहे. मंदिराच्या मागूनचे पेढा चिटकी त्यान, हळीत कुंकू मागून लावत्यान. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ इकून लाडू लावला पाहिजे. इकून खाय खाय लाडू खाय. काय खाल्ला की रूमनच आणायचं. खाय लाडू इकून. ती म्हणे इकून नाही, इकून नाही. तू मंदिरात कसा इकून लावती, तुला इकूनच खायचा, आणायचंच रूमनं. चुकीच्या गोष्टी आहेत त्या. काही काही बी नियम. ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातल्या लोकांनी पांचट नियम पाळायचे नाही. पांचट नियम नाही, त्या नियमाला किंमत नाही. सात्विक सदाचारी, शास्त्राने सांगितलेली, पुराणानं सांगितलेली, वेदानं सांगितलेली अनुकरण आपण करायची. काही करतात, काही करतात, काही पण. हो होय. आजचं काही काही लोक जेवत नाहीत. मी वर्ष श्राद्धाचं खातच नाही. हो, धाब्यावाल्याची बिल देईनच तू. हा, आणि त्या धाब्यावर त्यानं तुला काय कापून खाऊ घातलं याचा मेळ नाही. ते कोण्या दिवशी कापलेलं आहे त्याचा मेळ नाही. आणि माणसाने माणसासाठी जीवन जगलेल्या, आपण प्रत्यक्ष ज्या माणसाला निरोप दिलाय त्याला पेटून दिलंय, आणि त्या माणसाच्या वर्ष श्राद्धाचं खात नाही. नालाय की घोरपडी धरी तू. याच्या अंगाचा वास घेतल्यावर ढवळ्या कोंबड्यासारखा येतो, आणि ते म्हणतो मी श्राद्धाचं खात नाही. सुगंधा नदीत बुडवायला पाहिजे. हा, वरून जेसीबी घालायला पाहिजे. नालाय का? कुठून सांगतो रे तू शास्त्र? ठीक आहे, नियम असतील. मी ते धाब्यावर ठेवत नाही नियम काका. पण येती योगी जपी तपी अनुरागी कोणी असेल त्यांच्यासाठी नियम. अहो तुम्ही आम्ही भरकी माणसं आहेत. आपण सामान्य माणसं आहेत, गौरातली माणसं आहेत, चार लोकात वावरणारी माणसं आहेत. आपण कुठलेही नियम डोक्याचे बांधून गुड घ्यायला नाही, डोक्याचे सोडून गुड घ्यायला बांधायचे नाही. काही हो, एक जण काशीला गेला आणि म्हणला आपण कपात चहा पित नाहीत. म्हणलं बुटात पितो का मग? कपात पित नाही.
काय कशात बुटात पितो? तो काशीला गेला काय नवलाची गोष्ट आहे? काय दिवा लावला असतो काशीत जाऊन? ज्याच्या संघ गेला त्याचे पैसे दिले नाही आणि तरी म्हणतो मी काशी केली. तो दुसऱ्याची काशी केलीस काश्या. आणि तू काय बुटात पेत नाही कशात पेत नाही? काय नाटक आहे सगळे. असो, तो हात आला. कुंठे काका काय काय टाकलं नसेल देवजानी त्या हातावर. कोणी पैसे टाकले असतील, कोणी पेढा टाकला असेल, साखर टाकली असेल, कोणी कपडे टाकले असतील. हातावर पडलं की हात गायब व्हायचा, पुन्हा हात वरी. हातावर पडलं की हात गायब व्हायचा, पुन्हा वरी. आणि मग ही जी व्यक्ती आहे, वारकरी व्यक्ती, रविदास महाराजांचा मित्र संत शिरोमणी रविदास महाराज चर्मकाराच्या कुळात होते. त्यांनी दिलेली ती आदली दमडा पै, त्याचे जी फुलं होते का, 4-5 फुलं पडशीत होते. आणि मग लक्षात आलं काहीच हात घेणं, आपण 2-3 फुलं त्याच्यावर टाकावं. ते फुलं टाकल्याच्या नंतर काकाचा हात इसकटला. त्या हातानं फुलं घेतले, हात मिटला आणि हात अदृश्य झाला. सगळी लोक त्या वारकऱ्याकडे पाहत होती. साधं धोतर आहे, साधं शर्ट आहे, साधी निमस्ती आहे, गोपीचंद लावलेला आहे, फेटा आहे, पतड्याची वळकटी आहे. साधा व्यक्ती. आपण पैसे टाकले तरी घेतले नाही, फुलं टाकल्यावर घेतले. त्या वारकऱ्याच्या त्या दिवशी लक्षात आला, फुलं आपल्या हाताने घेतली असतील पण फुलं तर पैशाची रविदास महाराजांची आहेत. आणि सुदाम कष्टाचा दाम होता, कष्टाचा. बुट चपला शिवून मिळलेली पैसे होती, बुट चपला शिवून मिळलेली पैसे होती. काका तितक्यानं हात थांबला नाही. 5 मिनिटाच्या नंतर हात वरी आला आणि त्या हातात एक कंगन होतं. कंगन. हे कंगन घ्यायला लय जणायच्या उड्या पडल्यानं, हात लावला की हात लावायचं की कंगन अदृश्य व्हायचं. मग सगळे लोक म्हणले, का हो तुम्ही टाकलेली फुलं हाताने घेतले, तुम्हाला कंगन भेटन? ते म्हणला, मी वारकरी आहे बाबा, मी काही घेत नसतो. सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. नको म्हणले. घरी आले. घरी आल्याच्या नंतर काशीतला प्रसाद घेऊन रविदास महाराजांना तो मित्र आला. म्हणे, रविदास, अशी अशी घटना घडली. तू दिलेली फुलं भगवान शिवजीला टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आवाज आला. नंदीराजा प्रसन्न झाले. तू दिलेल्या पैशाची फुलं हातावर टाकल्यावर त्या पवित्र गंगा मातेनं, जलदेवतेनं फुलं स्वीकारले. किती मोठा अधिकार आहे. रविदासांचे डोळे भरून आले. बाळा, एक सांगू, पुन्हा काही दिसलं होतं का? काही नाही म्हणे, कंगन आलता हातात. काका, चमडे भिजवायचं एक दगडाचं कुंड होतं, कुंड. त्या कुंडात रविदास महाराजांनी हात घातला आणि त्याच्यातून कंगन दाखिलं. कंगन दाखिलं. कंगन. काय ताकद असेल या वारकऱ्यांची. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है. काय नीतिमत्ता असेल, काय वागणं असेल. प्रत्यक्ष विश्वनाथाने कंगन घरी पाठवा, मायबापाच्या सेवेचं पुण्य. पण आज त्या रविदास महाराजांना सुद्धा जावं लागले. तुटला आयुष्याचा दोर, विढोबा रखुमाई, विढोबा रखुमाई, विढोबा रखुमाई, रखुमाई, विढोबा रखुमाई, रखुमाई, विढोबा रखुमाई, रखुमाई, विढोबा रखुमाई,
ज्ञानांचे अत्यंत सर्व ज्ञानांचे राजे ज्ञानोबा राहिले. तुकिता अहो ब्रह्मदेव तुल्य करत असताना ज्या तुकोबरायचं एक अक्षर गाथ्यातलं तराजूत टाकावा आणि हजारो ब्रह्मदेव तराजूत टाकावा तरी ते फलकटे. तुल्य असती तो भवा इतकी ताकद. म्हणून तुकाराम तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले नोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवी. काय तुकोबरायची व्याख्या आहे? कोणाला म्हणायचं नामदेव? ज्याच्या जिव्हागरी नाना प्रकारच्या अभंगाची रचना आहे ते नामदेव. नामाचा प्रचार नुसत्या महाराष्ट्रात नाही, दुसऱ्या राज्यात पंजाब पर्यंत प्रचार केला नामाचा ते नामदेव आहे. कोण चोख उभं आहे? काय चोख अंतकरण असेल त्या चोख उभं राहायचं. जातीला काय गुंडाळता? अशी एकही जात नाही त्या जातीत नालायक माणसं नाहीत. प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत. प्रत्येक जातीत. भारतात अशी एकही जात नाही की त्या जातीत हलकट माणसं नाहीत आणि एकही जात नाही की त्या जातीत चांगले माणसं नाहीत. प्रत्येक जातीत चांगली माणसं येतं आणि प्रत्येक जातीत हलकट माणसं येतं. पोरापोरीचे लग्न करण्यापुरतं नाटकं करायचे असं एखाद्या जातीला नाव ठेवायचा आपल्याला अधिकार नाही. कोण चोखोबर आहे? ज्याचं दर्शन घेतल्याशिवाय वृत्ती चोख होत नाही. अगोदर त्या व्यक्तीचं दर्शन घ्या. मन चोख ठेवा, वृत्ती चोख ठेवा, अंतकरण चोख ठेवा आणि मग विटेवरचा मालक म्हणतो माझ्या दर्शना करता या. जगाच्या मालकानं ज्यांच्या आस्ती पितांबरात घ्याव्या आणि स्वतः समाधी द्यावी एवढे मोठे अधिकारी चोखोबर आहे. काय पदवी होत्या? वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार तोडियले कराण्यासाठी विवेकासहित धगधगीचं ज्वाळा अग्नी जायचं. अत्यंत विवेकाचं बळ होतं. धगधगतावीस तो हे टोक होतं. काही काही लोक अधिकारी होते म्हणून त्या पदव्या शोभत होत्या. चला स्वामी रामांची पदवी काय पदवी होती? शंकराचार्य करवीर पीठाचे 2 वर्ष शंकराचार्य पद आले तिथं. त्या क्रोधी बाबांनी आलिंगन दिलं. पांघरायचं आणि बसायचं जे पोतडं होतं एक स्वतःला घेतलं आणि दुसरं पांघरायचं पोतडं स्वामी रामांना बसायला टाकलं. तुटला आयुष्याचा दोरा सांग आणि उजव्या मांडीला स्वामी राम बसले. पंडित उभा होता तो. काय अधिकारी लोक असतील. ए पंडित, काय मला मूर्ख म्हणत होतास? मला पागल म्हणत होतास? मला घाणेरडा म्हणत होतास? मला क्रोधी म्हणतोस? त्या पंडिताने विचार केलं. मी म्हणलो स्वामी रामांपाशी. स्वामी राम अजून एकही शब्द बोलले नाही. हे म्हाताऱ्याला कसं कळालं? याचंच तर नाव साधू आहे. सगळं आपलं साधू त्याला नसतेत म्हणत साधू. ज्यानं 6 धुवून काढले त्याचं नाव साधू. आपलं साधू तर सगळेच आहेत. जगात एकही माणूस नाही आपलं साधल्याशिवाय काम करतो. गप्पा हाणायला माणसं 1 नंबर असते. विश्वासाठी माणसं बेजार होतात ती संत असतात. कस काय कळालं? लटलट लटलट कापत होतं ते पंडित. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. चल इकडे म्हणे, काय घाबरू नकोस, 1 लोटाभर पाणी आण. खापराचा लोटा होता. त्या गंगेतून पाणी घेऊन गेलं. पाणी आणलं. स्वामी रामांनी पाणी पिलं. क्रोधी बाबांनी पाणी पिलं. त्याला सांगितलं तू बी पाणी पे. त्यालाही पाणी पाजलं. आणि मग त्या क्रोधी महात्म्याने सांगितलं स्वामी रामांना, राम जेवून जावं लागेल. आमच्याकडे 2 घास खाऊन जावं लागतील. किती मोठ्या माणसाचा दोरा तुटतो याच्यावर सांगतोय. अशोकराव गेलेत. हे वकील साहेबाला मान्य करावं लागेल. कीर्तन ऐकल्यानं मेलेली माणसं उठून बसत नसतात, पण दुःख विसरण्याची ताकद कीर्तनामुळे येते. याच्याकरता कीर्तन ऐकायचे. खरं नाही, मोठ्या लोकांची पुरावे, अधिकारी लोकांची दाखले आपल्याला कीर्तनात ऐकायला भेटतात. स्वामी रामांनी विचार केला, आपल्याला हे बाबा जेवाय म्हणते तिथं चूल नाही पेटलेली, एखादं पात्र नाही, डबा नाही, पीठ नाही, तांदूळ नाही, तेल नाही, भुरकी नाही, चटणी नाही, मीठ नाही, काय नाही, काय काय कटून जेवण. त्या पंडिताला सांगितलं, ए पंडित आइए इधर, हे 3 दगड मान. 3 दगड मान. ते 2-3 वाळलेली फांदी ते लाकडान घाल चुलीत. पेटवायची कशानं? हान दगडाव दगड. घर्षण केलं, विस्तू पेटविला. पेटव. टेक त्याच्यावर 1 गाडग. तिथे कुठं दुसरी पात्र होती. टेकलं. टाक त्याच्यात पाणी. लाव जाळ.
याच्यात काय टाकायचं इकडे म्हणले. मांडी खालचा सुरा काढा. मांडी खाली सुरा होता आणि ते सुरा पंडिताच्या हातात द्यायला आणि सांगितलं इथं पवित्र गंगा वाहती, त्या गंगेमध्ये एक प्रेत वाहत आलंय. मड प्रेत वाहत आले. प्रेत आपल्याकडे 3 संस्कार आहेत. मी त्या दिवशी सांगितलं काका तुमच्या कार्यक्रमात. आपल्याकडे दफनविधी आहे, दहनविधी आहे आणि पाण्यात सोडतात. शक्यतो महाराष्ट्रात 2 विधी प्रचलित आहेत. माणसाला मेल्यावर पेटवतात किंवा मातीमध्ये गाडतात. आणि तिसरा प्रकार आहे पवित्र गंगेत त्याला सोडून देतात. हा भारतीय संस्कृतीतला आहे. आपल्या संप्रदायाच्या नियमात हे 3 अंत्यविधी बसतात. बाकीच्यांचं आपल्याला काय करायचं. एक प्रेत वाहत आले म्हणे, त्या प्रेताची उजव्या मांडीचं मांस काढून आण. लट कापत होता पंडित. या पदव्या घ्यायला बरं वाटते माणसाला. पदव्या अंगाला चिटकून घ्यायला बरं वाटत असते. थर 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 कापत होत. त्या क्रोधी बाबांनी सांगितलं बेटा मानातच सुरा हाणील, ते कापून आण मांडी, उजवी मांडी काप, त्याचं सगळं मांस काढून आण त्या प्रेताचं. अरे बापरे म्हणलं, आयुष्यभर कधी कोणाला टाचण टोचली नाही, चिमटा घेतला नाही, प्रेताची मांडी कापून आणायची. आण मी सांगतो ते. आता ते साधू आहे, त्याच्या लक्षात आलं यानं घरी निंदा केलेली, इथं कळत ती आरती कुठे ह्याच्या नादी लागाव. आणि गेलं ते पंडित आणि त्या प्रेताची मांडी कापता कापता याची 2 काढणे कापले. भीती वाटू लागली ना प्रेताचे. मड्याजवळ जावं वाटतं वे माणसाला. माणसं लय हुशार असते. एक जणाला विचारलं का हो माणूस जाळल्याच्या नंतर राग गंगेला नेऊन टाकल्यावर त्याच्यावर 3 दगड काउंट होते म्हणले पुन्हा म्हातार वापस येऊन म्हणून. वरून 3 दगडाचं वजन त्याच्यावर होते. इतकी माणसं हुशार आहे. ते वापस येत असतं वय. त्यांनी चटक म्हणून तुला ठेवले ना, आता कशाला वापस येईल ते. एका कपड्यामध्ये ते मांस बांधून आणलं. टाक त्या गाडग्यात. वरून 1 दगड झाकला त्या गाडग्यावर. मांस शिजलं. स्वामीराम हात हातपाय धुतले. पहिल्यापासून आपल्याकडे पद्धत होती हातपाय धुवायची. मधात बंद झालती, आता कोरोनानं पुन्हा सुरू केली. नाही तर माणसं हातच धुईन गेले. कोणाचा चुना. तंबाखू खाणार तर इतकी येडगळ. तंबाखू कोणाची ग, चुना दुसऱ्याचा घेत असतात का. जाऊ दे, आमचं शास्त्र नका मानू, विज्ञान तर मानी जाणं. मला सांगा आता, मला उगाच कान गुदगुद करायला तर मी तुम्हाला म्हणीन का काका खाजवा, मी माझा लगेच दुसरीकडे नाही लाईत. आता बस झालं 2-3 जागा. आणि तंबाखूची सलब झाल्यावर ते बोट कुठं पुन्हा. आणि ते आमचं बोट गेलेलं पुन्हा तुम्ही चुना त्यो मागता. अरे चुन्या असं काही खात असतात करी येडगळा. निदान चुना तरी स्वतःचा वापरी जाईल. यायला लय नाद असते तंबाखू खायची. 4-5 जणी आहेत इथं. टकटक दिसतात मला कोण कोण खात्यात ते. धमक येतं काजू खा, बदाम खा, पिस्ता खा, सडलेली पानं खायची आपली. काही कोरोनाने शिकले हातपाय धुवायची. माणसं मूर्खासारखी तिकून आले की जशी आले की लगेच जेवायला. अरे हातपाय धुई, आमक धुई, तोंड धुई, गुळणा कर, चूळ भर. शास्त्र आहे आपल्याकडे. हातपाय धुतले, पात्र टाकली, जेवायला बसली. जेवायला बसल्याच्या नंतर हा जो पंडित होता केदारनाथचा, त्या पंडितानं स्वामी रामांना सांगितलं, स्वामी तुमच्यामुळं माझे आज नियम मोडायलेत. काय, आज मांस खावं लागायले आणि ते पण माणसाचं. स्वामी राम म्हणले, अरे करवीर पीठाचा शंकराचार्य पद भूषवणारा मी व्यक्ती, मला या साधू पुढं मांस खावं लागते, तू काय कथा. काही गोष्टी सहन केल्या पाहिजे ना. बा लग्नामध्ये नवरदेवाच्या माईलाच वरण पुरलं नाही तर बाकीच्या म्हणल्या वरणच नाही, तू मुकाट्या बसणं मंजुळा. नवरदेवाची माय उपाशी तू येड्यावनी काऊन करायली. तू मुकाट्यानं गाडीत बसून आली, जा ग मुकाट्यानं वापस. स्वामी रामांनी सांगितलं, अरे मी करवीर पीठाचा शंकराचार्य, मलाही मांस खावं लागतं, तू काय कथा. नाही म्हणला, सगळं जीवन मातीत गेलं. मी एक काम करू का म्हणला, वरून उडी टाकतो ना आत्महत्या करतो. तिथेही तू अनासच म्हणले, तुला पुन्हा हा देह भेटणार नाही. भीतीपोट बसले का पंडित जेवायला. क्रोधी बाबा जेवायला बसले.
मधात स्वामीरामांच्या बाजूला तो पंडित. त्या क्रोधी बाबानं सांगितलं, ए पंडित, आण ते स्वयंपाक शिजलाय, आण ते गाडगं उचलून. या पंडितानं स्वतः प्रेताच्या मांडीचं मांस, मड्याच्या मांडीचं मांस त्या गाडग्यात शिजू घातलेलं होतं. त्या गाडग्यावरचा दगड काढा, मधात पाहिलंच नाही ना, कसं सतवून करू लागलं ना, हे माणसाचं शिजायले ना. आणि ते गाडगं आणलं, आणि त्यात तिथे काय पळी नाही, चमचा नाही, काय नाही, भातवाडी नाही, काय नाही. ते गाडगा असं शिरीचिलं. पहिल्यानं स्वामीरामांच्या पात्रावर, दुसऱ्यांदा क्रोधी बाबाच्या पात्रावर, आणि तिसऱ्यांदा त्याच्या पात्रावर. गाडगं खाली टेकल्याच्या नंतर मांडी घालून बसतो, त्यावेळेला त्याच्यातून गावरान तुपातली मिठाई पडत होती. मिठाई पडत होती. काय ताकद असेल या लोकांची. एक योगाची क्रिया आहे, एक सिद्ध पुरुषाची लक्षण येते, अधिकारी योगाची लक्षण येते. अहो, मांसाचं अन्न करता येते, सामान्य ताकद असते. बघा, 750 पानाचा ग्रंथ आहे हिमालयातल्या साधूंचे चरित्र म्हणून. वाचा, कधी कधी वाचा. तुम्हाला मोबाईलवर पण वाचायला भेटेल. हो, पण मोबाईलवर इतकं 2-2 वाजूस तर नुसते उघडे चित्र पाहिले. याला चॅटिंग, त्याला चॅटिंग, इकडं ते निवडून आलं, तिकडं ते पडलं. कुठं तुम्ही मेवणी उभी होती, आणि कोणी निवडून आलं तर तुला इकडे दारेत धरायचे. तू काऊन येडेवानी करायला, तुला काय घेणे त्याच्याहून. आपटू बेजार व्हायला. बघा, अधिकारी, हा भारत देश इतका पवित्र आहे. मी त्या दिवशी सांगितलं, या देशासारखी पवित्रता, या देशासारखी शौर्याची गाथा, या देशासारखी पवित्र माती जगात कुठंच सापडणार नाही. इतकं मोठं टोक आहे. त्या क्रोधी महात्म्याने स्वतःच्या कर्तव्याच्या बळावर स्वामी रामांनी स्वतःचा पुरावा दिला. स्वामी राम म्हणजे फार जुनी माणसं नाहीत, 1949. हो, स्वातंत्र्याच्या काळातली लोकही, ज्या व्यक्तीनं मांसाचं अन्न तयार करावा, ही व्यक्ती, ही एवढा अधिकार त्या व्यक्तीचा. पण आज ती व्यक्ती सुद्धा नाही, त्या व्यक्तीच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. म्हणून तुटला साचा दोरा, तुटला साचा दोरा, तुटला साचा दोरा, तुटला साचा दोरा. वेरवा पसारा, वेरवा पसारा, दापुनी बळती रांदा पोरे, दापुनी बळती रांदा पोरे. वेरवा पसारा, वेरवा दापुनी बळती रांदा पोरे, दापुनी बळती रांदा पोरे. काय ताकद महाराज. आपण कोण्या मापात बसू शकतो याच्यात? काहीच नाही. एवढी मोठी शक्ती. यांच्यावरच बोलतोय. एकदा स्वामीराम एका पवित्र गंगेच्या पात्रात अनुष्ठानाला बसले. फार सुंदर निमकरोली नावाचे एक महात्मा होते. विरक्त त्यागाचे प्रतीक लोक होते. अरे, यांचे शिष्य स्वामीरामांचे अनुष्ठानाकरता बसले. स्वामीराम सोबत आहेत, बशीला अनुष्ठानाकरता. येतो म्हणे बाळा मी. या म्हणले गुरुजी. पहिला दिवस ठीक झाला, दुसऱ्या दिवशी खायचं काय? अनुष्ठानाला साधू बसला म्हणून लोक काय करत होते काका? गंध लावत होते, अक्षदा टाकत होते, फुलं अंगावर टाकत होते. खाला काय देत होते? आंघोळी येणारी माणसं थोडीच खाला आणत असतात, काही जेवण्यासाठी काहीच नाही. काय करावं काय न करावं.
नुसता हला हारांचा फुलांच्या माळांचा वर्षा होता, जेवण्यासाठी काहीच नाही. तिसऱ्या दिवशी विचार केला, ज्या गुरुजींनी आपल्याला अनुष्ठानाकरता बसवलंय त्या गुरुजीवर श्रद्धा ठेवा. डोळे झाकले, गुरुजीचं स्मरण केलं आणि भगवान शिवजीचं नामस्मरण सुरू केलं. दुपारी 2:30 वाजता अनुष्ठानावर उठले. सुंदर असं झाड, त्या झाडाच्या सावलीखाली बसले. तेवढ्या अवकाशात वाहत्या पाण्याकडे लक्ष गेलं. त्या वाहत्या पाण्यात एक पिवळं धमक एक पात्र चमकत होतं. पाण्याच्या जवळ गेले तर त्या गंगेच्या पात्रातून एक असा हात वर आलता आणि त्या हातावर एक पिवळं पात्र होतं. ते पिवळं पात्र सुवर्णाचं होतं. त्याच्यात जाऊन पाहिलं तर गावरान तुपातली गाईच्या दुधातली खीर होती. आणि त्या गंगेतनं आवाज आला, गुरुदेव तुम्ही अनुष्ठान करता, तुमच्या करता काहीच नाही, एक भुक्ता आहात तुम्ही, ही रोजची रोज खीर घेत जा. खिरीचं पात्र पात्रावर इचिलं, ते पात्र पुन्हा त्या हातावर टेकलं, हात अदृश्य झाला. रोजची रोज असं होऊ लागलं. यांच्या सानिध्यात काही 10-5 काही लोक येऊ लागले. ते पात्र आल्याच्या नंतर त्यांनाही पात्र वाढायचं. अक्षय पात्र होतं, त्याच्यातली खीर संपत नव्हती. सगळ्याची जेवण झाली की ते पात्र पुन्हा हातावर टेकायचं, हात अदृश्य व्हायचा. एके दिवशी स्वामीराम आले. का रे म्हणे, तुमची व्यवस्था काय जेवण्याची? अनुष्ठान सुटल्याच्या नंतर जेवता काय? कोण व्यवस्था करते? कोणीच नाही म्हणले, गंगा माता करते. तुझं अनुष्ठान सुटणार आहे आज, बघू आपण काय कोण देत आहेत. अनुष्ठान सुटलं. दोघं स्वामीराम आणि त्यांचे शिष्य बसले. पाहिलं समोर तर गंगेच्या पात्रातून दिव्य असा तेजस्वी हात आला जलदेवतेचा आणि त्या हातावर सुवर्णाचं पात्र होतं. ते पात्र उचलून आणलं, वाढलं, त्या खिरीचं सेवन केलं आणि स्वामीरामांनी शिष्याला सांगितलं, अरे अख्खं जीवन तू भगवंताचं नामस्मरण करतो, तू सकाम भक्त आहेस, निष्काम नाही. आता हे पात्र हातावर न टेकता गंगेच्या पात्रात सोडून दे, वाहत्या पाण्यात, म्हणजे उद्या तुला खीर येणार नाही. हातही गायब, पात्रही गायब. दृष्टांत संपला. ज्यानं केलेल्या भजनाची महती इतकी टोकाला पोचली की भगवान शिवशंकराच्या जटेतून वाहणारी गंगा, म्हणून तर गंगाधर नाव पडलं शंकराला, गंगाधर. ह्या जटेतून वाहणारी पवित्र अनंत पाप्याचं पाप धुणारी पवित्र गंगा, ती गंगा एका नामधारकाला स्वतः अन्नपूर्णा होऊन पात्र पुरवते. त्या व्यक्तीचा अधिकार किती मोठा असेल काका. गंगा खिरीचं पात्र पाठवते, सुवर्णाच्या पात्रात खीर पाठवते, खीर. त्या साधूचा अधिकार किती मोठा असेल. एवढ्या टोकाला गेलेला साधू, पण त्याही साधूच्या आयुष्याची माळ तुटली. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. हो वेरवाऊका पसरा, वेरवाऊका पसरा, फाकुन बळतीरा ना पोरे, फाकुन बळतीरा ना पोरे. किती मोठी माणसं. तुम्ही कोण्याही क्षेत्रात बघा, पुराणातले नाना प्रकारचे प्रसंग बघा, लक्षात घ्या. रावण किती मोठा होता. ज्याच्या प्रधानाने जांभळी दिल्याच्या नंतर यमाचं धोतर सुटत होतं. प्रस्थ नावाचा प्रधान, एवढा मोठा अधिकारी रावणाचा प्रधान. रावणाला इंद्रजित नावाचा जो मुलगा आहे ना, याचं नाव वेगळं आहे, पण याला इंद्रजित नाव का पडलं? यानं 17 वेळेला 33 कोटी देवांचा राजा, ज्याच्याकडे 222 कामाची सत्ता आहे. आपल्या भारतात फार काय झालं तर मंत्र्याला 1 किंवा 2 पद असतात. खरं तर एकच पद असते. जास्त जर स्वार्थी असेल आणि त्याची सत्ता असेल तर ते 2 पद घेतो. 3-3, 4-4 पद नसतेच वाटते मंत्री. मला तर आपल्याला राजकारण कळत नाही, पण टीव्हीवर ऐकायला भेटतं ना. हो.
पण 222 एकाच व्यक्तीकडे पद आहेत. असा 33 कोटी देवाचा राजा 17 वेळेस हत्तीसह बांधून आणला, म्हणून त्याचं नाव इंद्रजित ठेवलं. किती मोठा अधिकारी व्यक्ती, लक्षात घ्या. हा इंद्रजित कोण आहे माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकाचा जावाई आहे. 7व्या अवतारातले भगवान प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णूचा अवतार, पंढरपुरातल्या मालकाचा अवतार. यांचे बंधू लक्ष्मण हा शेषाचा अवतार. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्याला शेष म्हणतात. किती मोठा अधिकार. आणि अशा शेषाची कन्या सुलोचना ही त्रता युगात 1 नंबरची सुंदर होती. सीता सुद्धा हिच्या इतकी सुंदर नव्हती. इतकी सुंदर ही सुलोचना. ही इंद्रजिताची पत्नी आहे. एके दिवशी हा इंद्रजित लक्ष्मणजीच्या हाताने मृत्यू पावला. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही कधी कधी ऐकलं असेल, या युट्यूब हे टाकतेच सगळे. मला जरी मोबाईल साधा असेल तर तुम्हाला भारीचे येत ना. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात पडलं. भुजा स्वतःच्या दारात पडली, शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं. भुजा आणि शरीर एकत्रित केलं, पण डोकं मात्र प्रभू रामचंद्राच्या पक्षात होतं. आणायचं कोणी? रावणापर्यंत हा प्रश्न गेला. रावणानं सांगितलं, सुलोचने सुनबाई ऐका, राम हा विचित्र माणूस आहे. असा रावण म्हणतोय, असा रावण म्हणतोय. आणि आजही बरेच रावण चांगल्या माणसाला विचित्र म्हणतात. आजही बरेच रावण सज्जन माणसाला नालायक म्हणतात. रावण म्हणतो म्हणून थोडं ऐकायचं असतं. आणि नालायकाला किती जरी चांगलं म्हणलं तरी तो चांगलं होत नाही, आणि नालायक चांगल्याला वाईट म्हणलं तरी तो वाईट होत नसतो. म्हणे सुलोचने, तू जर तुझ्या मालकाचं डोकं आणायला गेली तर सीता आपल्या ताब्यात आहे, त्याच्यामुळे राम तुला त्याच्या ताब्यात ठेवील. सुलोचना हुशार होती. सुलोचनेनं सांगितलं, मालक ऐका, तो सूर्यवंशातला राजा आहे. सूर्यवंशातली राजा अशी मूर्खपणा करत नसतात, उलट ते शब्दाला जागतात. प्राण जाय परी वचन न जाई, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाय परी वचन न जाई. जीव गेला तरी हरकत नाही, पण सूर्यवंशातली राजे खोटं बोलत नाहीत. तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. एक पत्नीव्रत आहे त्याच्याकडे. मामाश्री, तुम्ही समजता अशी राम नाही. मी येते, मला माझ्या मालकाचं डोकं आणून मला सती जायचे. आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये सुलोचना पोचली. मृत्यू हा देव सुद्धा थांबू शकत नाही. देवानं जर ओळखीच्या लोकांचे मरण थांबिले असते तर निसर्गाच्या आचारसंहितेला कवडी मोल किंमत राहिली नसती. पण ते काका काही किंमत राहिली नसती. चला, इंद्र म्हणला असता माझा मुलगा मरू देऊ नका, तो म्हणला असता माझा जावाई मरू देऊ नका, माझी मुलगी मरू देऊ नका, चंद्र म्हणला असता आमचे नका जाऊ देऊ, यक्ष म्हणला असता आमचे मरू देऊ नका, किन्नर म्हणला असता आमचे मरू नका, चारण म्हणला असता, विद्याधर म्हणला असता, चारोहास म्हणला असता, परमहंस म्हणले असते, ह्या सर्व देवता आहेत, गंधर्व म्हणले असते. आपोआपल्या परीनं देवाकडे त्या चिठ्ठ्या पाठवल्या असत्या आणि सांगितलं असतं, यमाला सांगा आमचे मरू देऊ नका. निसर्गाचा नियम प्रत्येकासाठी सारखा आहे. बोलायला सुरुवात केली. डोकं हातात घेतलं आपल्या मालकाचं, तिनं सांगितलं, काय मालक, सती रडत नसते बरं का. मी त्या दिवशी चक्रितानं सांगितलं, शूर आणि सती मरताना रडत नसते. शूर याच्याकरता रडत नसतो, त्याला माहिती आहे आपण मेलोत तरी आपल्याला मोक्ष आहे. आणि सतीला माहिती आहे आपण मेलोत तरी आपल्या मालकासोबत चाललो, आपण इथं राहितच ना, रडण्याचा काय संबंध आहे. थांबणारी स्त्री रडत असते. सतीची पद्धत बंद झाली, बरं झालं ती बंद झाली, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. त्या काळात सती जात होते, अनुचित प्रकार होता तो. कोणाला जावं वाटलं ना तरी नाही, पण नाही जावं वाटलं तरी पण परंपरेमुळं, लोकांच्या जाचामुळं जावं लागत होतं. मला वाटतं काही काही माणसं इतके नालायक असतील ते टाकीत बी असतील उचलून. काळच विचित्र होता. कोण बघायला होतं तेव्हा? पत्रकार नाही, या, मीडिया नाही, टीव्ही नाही, पीव्ही नाही, काय नाही, काय जे करतील ते बरोबर. का, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट, 7 मिनिट, 8 मिनिट, 9 मिनिट, 10 मिनिट, 11 मिनिट, 12 मिनिट, 13 मिनिट, 14 मिनिट, 15 मिनिट, 16 मिनिट, 17 मिनिट, 18 मिनिट, 19 मिनिट, 20 मिनिट, 21 मिनिट, 22 मिनिट, 23 मिनिट, 24 मिनिट, 25 मिनिट, 26 मिनिट, 27 मिनिट, 28 मिनिट, 29 मिनिट, 30 मिनिट, 31 मिनिट, 32 मिनिट, 33 मिनिट, 34 मिनिट, 35 मिनिट, 36 मिनिट, 37 मिनिट, 38 मिनिट, 39 मिनिट, 40 मिनिट, 41 मिनिट, 42 मिनिट, 43 मिनिट, 44 मिनिट, 45 मिनिट, 46 मिनिट, 47 मिनिट, 48 मिनिट, 49 मिनिट, 50 मिनि
एखादी व्यक्ती जर 20, 22, 23, 24, 25 वर्षात जर विधवा झाली आणि तिला जर टाकीत असतील तर काय तिला जगण्याचं? असं झालं असेल एखाद्या वेळेस, काय सांगता, आपण तर काही नव्हतो. पण पुराणात मात्र प्रत्यक्ष जात होते. पण तिने खुलासा दिला, मालक ऐका, तुमचे बाबा एवढे मोठे 14 चौकड्याचं स्वराज्य होतं, लंकेचे राजा रावण हे तुमचे पिता आहेत, कुंभकर्ण तुमचे काका आहेत, विभीषण तुमचे काका आहेत, काय वैभव आहे तुमच्याकडे, पण एकही तुमच्या कामी आला नाही, तुम्हाला वाचू शकलं नाही. एक लक्षात ठेवा मालक, माझे जर बाबा असते तुम्हाला मरू दिलं नसतं. अशी कोण म्हणाली? सुलोचना. तुटलेलं डोकं हसत होतं, कापलेलं डोकं हसत होतं आणि सुलोचनेला सांगितलं, प्रिये प्रिये, इतकं मोठं तू तुझ्या बाबाचं महत्व सांगतेस, मला तुझ्या बाबानंच मारलं ग, तुझ्या बाबांनीच मला मारलं. असं ऐकल्याच्या नंतर लक्ष्मणाचा चेहरा पडला. अरे मारलं मी, आणि मी सुलोचनेचा बाबा कसा होईल? नंतर डोळे झाकून विचार केल्यावर लक्षात आलं, मी लक्ष्मण जरी असेल तरी पण शेष आहे आणि माझी कन्या सुलोचना आहे, इंद्रजित माझा जावई आहे. आणि मग इंडिकेटर लागले. इंग्रजी शब्द आहे ना, कधी मध्ये येतो ऐकून ऐकून, मला शिक्षण माझं 7वीचे, पण एखाद्या वेळेस असं थोडंफार ऐकून 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 शिकलो. मग लक्ष्मणजीचा घाम सुरू झाला. अरे बापरे, काय काम केलं म्हणे आपण, स्वतःची मुलगी विधवा केली, स्वतःचा जावई मारला, काय करावं? प्रभू रामचंद्राकडे बघितलं. दादा काय काय काळजी करू नको म्हणे लखन, आपण उठू. आता ती पंढरपुरातला मालक, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, पाहिले अहंता मग कोठी, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, चालणे तुझे आवळे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा. सगळ्या सत्ता त्याच्या ताब्यात आहेत. मी नेहमी सांगत असतो, ह्या वर्ष श्राद्धाच्या पुण्यतिथीच्या कीर्तनात तो मुद्दाम सांगत असतो, आपण सगळे बसलेले उभे, मी कॅमेऱ्यावाले सगट, हे कोण्या दिवशी मारायचे आणि किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे, हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात काका. सगळी सत्ता त्याच्या ताब्यात. मी मगाशीच बोलून गेलो, हे विज्ञानाच्या हातात नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टरनं जर जीवाला वाचिला असतं तर देवाला नमस्कार कोणीच केला नसता. डॉक्टर उपचार करतात, रोगाचं निदान लावतात, वेदनाशामक काय असेल औषधोपचार करतात, पण आयुष्य वाढवायचं काम मात्र डॉक्टरच्या हातात नाही. प्रयत्न करत असतील बिचारे, वाईट म्हणायचं नाही डॉक्टरला. मलाही इंजेक्शन गोळ्या औषधं हाडाची चालू आहेत, त्रास कमी करतात बिचारे, त्यांना वाईट कसं म्हणता येईल, पण आयुष्य द्यायची ताकद मात्र डॉक्टरच्या हातात नाही, हे तितकंच खरं आहे. आपण जिवंत करू म्हणे, ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो जावाई उठवण्याच्या प्रयत्नात आहे. पण या 7व्या अवतारातल्या मालकाला ज्याचं फार मोठं सहकार्य लाभलं, ज्याची मदत लाभली, ज्याच्यामुळे गोड असा सगळा वनातला प्रवास झाला, असा एक संन्यासी होता. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. आणि मारुतीरायला त्याच्या पक्षातल्या काही वानरांना सांगितलं म्हणे, हनुमंतराय जी, आपले मालक इंद्रजिताला उठवणार आहेत. अरे कोण मालक, कोण राम, काय बोलायले, काय गप्पा हाणायले तुम्ही, हिडे आहेत का काय? कोण राम? आपण ज्या भगवंताचं भजन करतो तो राम. ठीक आहे म्हणे, मी जाऊन येतो. उठले, झाला काय ते काय एसटी धरायची काय ऑटो धरायची का काय, बाजूला उठले झाडा खालून ते म्हणे, प्रभू तुम्ही इंद्रजित उठवणार आहात? होय म्हणे. का बरं? काही नाही म्हणे, आमचे नाते गोते येत, आम्ही आमचे सोयरे धायरे येत आम्ही, आणि त्याच्यामुळे उठवायचं. खाऊ म्हणे, तुम्ही सोयरे धायरे येत, काल परवा तर भांडण करत होते. अहो आपटो हाणले आम्हाला राक्षस आहे ना, आम्ही हजारो राक्षस मारलेत, आम्ही सुद्धा, आम्ही तुमच्या पक्षात येत म्हणून आपटो हाणले आम्ही राक्षस, काही काही समुद्रात टाकले. नाही हनुमंता, जे झालं ते गंगेला मिळालं, काय हरकत नाही. इंद्रजित आमचा जावाई, सुलोचना आमची मुलगी आहे. मारुतीराय हुशार, खेळिया माझी हनुम्या शहाणा, याच्या पलीकडं बुद्धिमतां वरिष्ठम, अत्यंत बुद्धीचं टोक होते मारुतीराय. मारुतीरायाने स्मित हास्य केलं आणि सांगितलं, देवा
सुलोचना तुमची कन्या आहे, म्हणून इंद्रजित तुमचे जावाई आहेत. रावण कोण आहे तुमचा? व्याही. मग रावणाची सीता कोण? विण. मग व्याह्यानं विणीला पळून नेत असतात का? हे ऐकायला तरी बरं वाटायला का? आता भिन वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी. जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता, नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. महाराज तुम्ही टोपीवाले ऐकून थोडीशी अण्णा जर इकडे सारखा, मागचे लय तळमळीने बसलेले असते. महाराज सारखा इकडे असे थोडेसे खुश झाले ते. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडे, तो उच्चिष्टे काढी धर्मा घरी. देखिला व माय चक्रभुज स्वभावी, वारुते वागवे अर्जुनाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधिधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचे गुरुवर्य निवृत्ती दादा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग त्र्यंबक निवासी सद्गुरु गुरुवर्य निवृत्ती दादा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. या अभंगाद्वारे निवृत्ती दादा नमूद करतात, भगवंत हा भक्ताचं काम करत असताना काय त्याच्या अंतकरणात भक्ताविषयी दया आहे, किती कृपा आहे, किती कनवळा आहे, किती वात्सल्य. या अभंगाद्वारे त्या उकोक्तीचं मृतिमंत प्रकरण आजच्या अभंगाद्वारे निवृत्ती दादा पटून देतात. विठाला विठाला ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी, तो उच्चिष्टे काढी धर्मा घरी. या विश्वाच्या सर्व घडामोडी उतरवणं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो पांडवांच्या घरी धर्माच्या घरी उष्ट काढायला लागलेला आहे. सज्जनांनो, या अभंगामध्ये प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धात विटेवरच्या मालकाचा अधिकार नमूद केला आणि प्रत्येक कडव्याच्या उत्तरार्धात भगवंताची लीनता नमूद केली. एक ते टोक आणि एक हे टोक. ब्रह्मांड उतरंडी या विश्वातल्या संपूर्ण घडामोडी, निसर्ग सृष्टी चक्रातलं पूर्ण चक्र फिरवायची ताकद ज्याच्या ताब्यात आहे तो पांडवांच्या घरी धर्माच्या घरी उचिष्ट काढतोय, त्या अर्थी पात्र उचलतोय. देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी. निवृत्ती दादा म्हणतात सुदर्शन आहे त्याच्या हातामध्ये. त्या सुदर्शनाची ताकद सज्जनांनो किती मोठी आहे सांगू तुम्हाला. 3:14 दुपारी सूर्य मावळीला आहे विज्ञानाची ताकद, आहे बुद्धिवाद्यांची ताकद, आहे पैशावाल्यांची ताकद. 3:14 दुपारी सुदर्शन लावल्याबरोबर जयद्रथ्या फुकण्यासाठी, माहितीये का तुम्हाला जयद्रथ्या महाभारतातला, ज्यानं अभिमन्यू सारख्या सूर पवित्र सिंहासारख्या व्यक्तीला रणात पडल्यावर लात मारली होती, त्या नालायक जयद्रथ्याला मारण्यासाठी 3:14 सुदर्शनानं सूर्य झाकला. किती ताकद आहे त्या सुदर्शनात, किती ताकद आहे. ज्या पांडवांसाठी घराची राख केली, घरात तुळशीपत्र ठेवलं,
पण त्या पांडवांच्या पश्चात गादीवर बसण्यासाठी अश्वत्थाम्याने 5 द्रौपदीची लेकर कापली, 5 कापली. पितामह भीष्माचार्यांच्या हाताने रणात वीरमरण आलं अभिमन्यूला. दुर्योधनाला आनंद वाटला मरता मरता. द्रौपदीची 5 लेकर अश्वत्थामा तू कापलीस, पितामहानी अभिमन्यू मारला. आता एक काम कर, उत्तरेच्या पोटात गर्भ वाढतोय, त्या उत्तरेच्या पोटातला गर्भ संपून टाक. ब्रह्मास्त्र सोडा अश्वत्थाम्याने. विद्वान माणसाचं पोरग होता अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र सोडलं. विटेवरच्या मालकाचा धावा केला. सुदर्शन पोटात प्रवेश करतोय आणि परीक्षितीच्या आईच्या पोटात संरक्षण केलं सुदर्शनानं. 2 गोष्टी ऐकल्या सुदर्शनाच्या. एक सूर्य झाकला आणि या देशावर आधिपत्य कमवणारा राजा परीक्षिती ज्याच्याकरता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं, ज्याच्याकरता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं, तो राजा परीक्षिती सुदर्शनानं संरक्षित केला. असे 40-42 प्रकरण आहेत. पण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर घाम येत असतो. 2च लक्षात ठेवा. देखिला ओ माय चक्रभोज स्वभावी. ही ताकद आहे त्याच्या सुदर्शनात चक्रात. पण खाली किती आला? वारुते वागवे अर्जुनाचे, म्हणजे अर्जुनाचे घोडे सांभाळले धुतले. 3ऱ्या कडव्यात याज्ञिकार पिती मंत्राच्या आहुती. याज्ञिक कोणाला म्हणायचं? अग्निहोत्री. प्रकांड विद्वान. पाणिनीची सुक्त अशा वाहत्या गंगेच्या पानासारखे किंवा कातन सोड्याला सर्प जसा पळतोय अशी जीभ ज्यांची वेदाची सुक्त म्हणत असताना मतितोर भययन स्वधेयने कालति चंद सुधा भय जायन्ते वृष्णिर भयतति उर्ष्णिर यति कालंत भयाय निजायन्ते मपि सर्गा भय सर्ग सुधीर वृष्टिर यत जायन्तो ना सर्गिर यति भय सकल सुधा छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते. तिळभर सुद्धा लायकी नाही माझी. पाणिनीचे सुक्त म्हणणारी मोठी विद्वान भगवंताच्या नावानं आहुत्या टाकतात. पकवात सुद्धा आहुतीच आहे. गायन सुद्धा दादा पाटील आमचे भगवान महाराज, गायन सुद्धा देवाच्या नावाची आहुती आहे. कीर्तन आहुती आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहुती आहे, गाथ्याचं पारायण आहुती आहे, गाथ्याचं भजन आहुती आहे, कीर्तन ऐकणं सुद्धा आहुती आहे. कशासाठी? देवाच्या प्राप्ती करता. मग अशा नाना प्रकारचे व्याज्ञिक ज्याच्या प्राप्ती करता आहुत्या सोडतात तरी तो स्वप्नात नाही. आणि तो द्रौपदी प्रति भाजी मागे. काय ताकद आहे एवढी मोठी व्याप्ती त्या मालकाची. आणि तरी तो द्रौपदीला भाजीपान मागतोय. काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजीपान द्रौपदीशी. काय खाला नसल का त्याच्याकडं? ही त्याची लिंत आहे. निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे. निवृत्ती दादा मोठ्या श्रद्धेनं नमूद करतात की ते माझं दैवत आहे. निवृत्ती दादा म्हणतात ते माझं दैवत आहे आणि या दैवताच्या नावाने पांडव कृतार्थ झाले. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही गेली 50 वर्षाची परंपरा आहे. 50 वर्षापूर्वी या ग्रामस्थांनी लावलेली ज्ञानोबाराय तुकोबारायची पताका ही 50व्या वर्षात आली. किती सायास केला असेल चौधरी बाबा, तुमच्या बुजुर्गांनी, या गावातल्या लोकांनी किती सायास केला असेल. 50 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल.
आणि त्यावेळेला ही तेवत ठेवलेली दिव्य तेजस्वी मशाल, दिव्य असा सुंदरसा घृताचा दीपक अध्यात्माचा, तो 50व्या वर्षात आला. मोठ्या आनंदाने, मोठ्या अट्टहासाने श्री क्षेत्र शेलूद चारठा या ग्रामस्थांच्या वतीने मोठा भव्य दिव्य इंद्राच्या वैभवाला लाजवील असा नाविन्यपूर्ण नामयज्ञ अन्नसत्र मोठ्या श्रद्धेनं तुम्ही व्यतीत करता. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. फक्त तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात एवढी मोठी क्रांती केली, ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा एवढ्या मोठ्या अट्टहासाने जयघोष करता, याच्याकरता तुम्हाला प्रणाम. तुमच्या या सप्ताहाला लाभलेला वरदहस्त आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथ अण्णा चौधरी मला मागे त्या दिवशी करमाडला स्वतःहून सप्ताहाचं पत्रक घेऊन आलते. अण्णांना धन्यवाद, चौधरी अण्णांना. हा सप्ताह आयोजित करत असताना चौधरी अण्णा तुम्ही तरुणांना एकत्रित केलं. अशा परमार्थिक क्षेत्रात तरुण एकत्रित येणं अत्यंत गरजेचं आहे. राजे हो, आपली लेकरं जर सप्ताहात कथा कीर्तनात उतरत असतील तर मायबापांनी आनंदाचा श्वास घ्यावा, तृप्तीचा ढेकर द्यावा. माझा मुलगा सप्ताहात कीर्तनात परमार्थात धर्मकार्यात उतरतोय. या महाराष्ट्राच्या मातीत फिरत असताना 3878 गावं आजच्यानं पूर्ण झाले माझे. मी पहिल्यांदा आलोय तुमच्या गावात. 3878 गावं मी पूर्ण केलेत. मी एवढी लोक पाहिले. ज्येष्ठ लोकांना सांगतो, वयस्कर लोकांना सांगतो, रात पहाट न करता, एक टायमाचं जेवण न करता अफाट ज्यांनी संपत्ती कमवावा आणि उतार वयात त्यांच्या मुलांनी नास्तिक कामात ती संपत्ती खर्च करावा, मरता मरता त्या मायबापांना दुःख होतंय. म्हणून वडीलधाऱ्या लोकांना सांगतोय, ते दुःख नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आजच लक्षात घ्या. संपत्ती कमवू नका असं म्हणणार नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ शास्त्रात सांगितला आणि पैशाशिवाय विश्वातली कुठली गोष्ट होत नाही. पण पैसा कमवत असताना आपल्या लेकराला सुसंस्कृत करा, ही महत्वाची बाब आहे. पैशाच्या विरोधात नाही बोलणार. द्रव्यावेन नर जरी झाला सुंदर, द्रव्यावेन नर जरी झाला सुंदर, तो त्यावेन चतुर शोभन पवे. नैवम बाळू महाराज लिखितम. मी नाही लिहिले. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, अति सुंदर आहे, गावात लाईट लावायचं काम नाही, पण द्रव्य नाही. तो त्याविन चतुर शोभान पवे. मालकांचं वाक्य, अष्टादश संतांपैकी एका मालकांचं वाक्य. कमवू नका असं म्हणत नाही, कमवा. पण हे कमवत असताना संस्कृतीचा कॉलम सुद्धा त्याच्या बरोबरीने वरी गेला पाहिजे. संपत्तीचा कॉलम उंच गेला आणि संस्कृतीचा कॉलम जर नदीत गेला तर आपण कमवलेली पैसे सगळी मातीत गेली, चोट्याच्या कामी आले. इतकं लक्षात ठेवा. याच्याकरता आपली लेकरं परमार्थात उतरावी. मी म्हणत नाही सगळी कीर्तनकार करा, चांगल्या कीर्तनकाराचे त्यांनी विचार ऐकावा असे करा. सगळ्यांनीच उठून मंदिरात जाऊन टाळ वाजित राहा असं नाही म्हणणार, पण वारकरी संप्रदायात निष्ठेनं टाळ वाजविणाऱ्या लोकांचं आचरण अंमलात आणा असं मात्र लेकरांना शिकवा. एवढी मोठी तरुण 500 मुलं मोठ्या श्रद्धेनं रोज येणाऱ्या प्रत्येक महाराजांना एका दिव्य तेजस्वी रथात बसवतात. मोठी आतिषबाजी, लाईट असेल, फटाके असतील, हे सगळं मोठी याची आनंदाची उधळण करता आणि श्रद्धेनं हे परमार्थिक क्षेत्र तुम्ही पार पाडता. हे 8 दिवसाचं सत्र आहे, यज्ञ आहे हा.
म्हणून तरुणांना पुनश्च धन्यवाद. मायमावल्या सुद्धा एका पोशाखात आहेत. फक्त महाराजाला आक्षोन करताना गंध लावत जा, फुलं अंगावर टाकत जाऊ नका. फुलं त्यावेळेला टाकीत असतात. काय तुमच्या ध्यानात नाही का? तुमच्या ध्यानात नाही, आमचे नीट सांगत नाहीत. विठाला 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 विठाला. बऱ्यापैकी आपल्याकडे चुका असतात, गरज नाही ते सांगायची. वाढदिवस मुलाचा करतेत, त्याच्या गळ्यात हार घालतेत आणि वाढदिवसाच्या दिवशीचा फोटो भिंतीवर लावतेत. पाहणाऱ्याला वाटतंय पोरग गेलं का तिकीट काढून. लावत नसतात माझ्या माईंनो, लावत नसतात सज्जनांनो. जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगीत नसतात. जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगला की त्याचं श्राद्ध करावं लागतं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. कधी कधी पुराण लक्षात घेत जा. वारकरी संप्रदायानं कंठात धरलं पुराण. पहावे पुराणी विचारोनी. काही माणसं पैशाचा जोर झाला ना काही करतेत. नाही केलं पाहिजे, नाही केलं. माझं मत आहे किती पैसे जरी झाले तो धोत्राव इन करून कुत्रे भुकत असते. कुत्रे भुकते ना बापू. तू या इथं कुंटल भर सोनं आहे पण धोत्रा